सजवायचे आहे। दोन्ही टीमला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाठवायचा आहे। मागचीच मॅच आपण पाहिली ती म्हणजे मनोरमा नगर जीबिंग विरुद्ध सुभाष नगर अष्टविनायक। तर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामना जिंकला तो म्हणजे मनोरमा नगर जीबिंग संघाने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी शेवटच्या मोमेंटला मॅच आपल्या बाजूनं टर्न केली, अर्थात चार चेंडूचा सामना केला, तब्बल 2 षटकार आणि 2 सिंगल अभिषेक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर अभिषेक नक्कीच हारलेला सामना मात्र आपल्या बाजूने आपण फिरवलाय, अभिनंदन। नक्कीच चांगली खेळली, पहिला सामना जिंकलाय तो म्हणजेच मनोरमा नगर जीविंग या संघानं। तर अभिषेक यायचा आहे। नक्कीच अभिषेक या ठिकाणी आले आहेत। तर आम्ही रोहित दादांना विनंती असेल की आपल्या शुभास या ठिकाणी पहिला मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आपण पाहता अभिषेक या ठिकाणी नक्कीच रोहित दादांच्या शुभासे त्याला सामनावीरची ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जातं। अभिनंदन आणि पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक। नक्कीच रोहित दादांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे आपल्या व्यासपीठावरती। स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांना आपण पाहतायत। तर दोन्ही टीम्स या ठिकाणी नक्कीच दोन्ही टीमसाठी टाइम देखील आहे, वेळेवरती सामना कंप्लीट करावा लागेल, ह्याची देखील नोंद घ्यावी लागेल। तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 12वा खेळाडू पाठवायचा आहे। दोन्ही टीम 12वा खेळाडू येऊ द्या। तर गावदेवी 11 टीम 12वा खेळाडू येऊ द्या। तर त्यानंतर सह्याद्री मित्रमंडळ 12वा खेळाडू पाठवायचा आहे। सह्याद्री मित्रमंडळ 12वा खेळाडू येऊ द्या। सह्याद्री मित्रमंडळ तर 12वा खेळाडू यायचा आहे। यस, पंचांचा ग्रीन सिग्नल मातला सुरुवात दोन्ही टीमला देऊया, त्या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा। पहिलाच बॉल ओव्हरपिच या ठिकाणी लॉब केलाय, फटका लाजबाब आणि पहिलाच बॉल वरती पंचांचा इशारा, बॉल सीमारेषा बाहेर, षटकार। स्वप्नीलच्या बॅटमधनं षटकार आलाय, हा देखील फुलटॉस, परंतु झेलची संधी, मिडॉनला खेळाडू उपस्थित आणि दुसऱ्याच बॉल वरती क्विकली उत्तर दिलं जाते या ठिकाणी स्वप्नीलला। दुसऱ्याच बॉल वरती फलंदाज बाद, स्वप्नील बॅक टू द डगआउट। नवीन खेळाडू संजय, अगदी टप्पा पडल्यानंतर हलकासा या ठिकाणी टर्न देखील करण्यात आलं, थोडंसं वेग कमी देखील करण्यात आलं, परंतु या ठिकाणी पहिलाच बॉल संजयसाठी डॉट पाहायला मिळतो। इथे देखील बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटची संधी, पंचांचा इशारा, फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत। पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 2 धक्के लागले जात आहेत या ठिकाणी सह्याद्री मित्रमंडळ संघाला। संजय बॅक टू दी पवेलियन। सुरुवात चांगली केली होती स्वप्नीलनं, पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर सातत्याने आपण पाहिलं कमबॅक करून देत असताना गोलंदाज मुन्ना यांना पाहतात, फटका हा देखील चांगला गॅपमध्ये ढकलला, अगदी कव्हर्समध्ये ढकलण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर या ठिकाणी ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाते। आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु इथे बॅकफुटवरती येऊन पंच केला, परंतु या ठिकाणी नक्कीच तत्पूर्वी एक धाव कंप्लीट। पंचांचा इशारा, षटक पहिलं संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना सह्याद्री मित्रमंडळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात।
षटक क्रमांक दुसरं. इथे पहिलाच बॉल अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. अगदी सुदर्शनचा पहिलाच बॉल पण पाहिला. बॅटचा थोडा जम नक्कीच मागे पाहिला, परंतु त्यानंतर कव्हरला खेळाडू उपस्थित होते त्या ठिकाणी. राजेश चांगली कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि अजून एक धक्का. अगदी या ठिकाणी सातत्यानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट पर्सेंटेज इथे देखील फटका चांगला गॅपमध्ये ढकलला, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. नक्कीच मिथुनांच्या बॅटमधनंही एक धाव. मैदानाच्या आत आता पार्टनरशिप बिल्टअप करणं भरपूर महत्त्वाचं आहे. हा देखील फटका चांगला आहे, परंतु अगदी डीपमध्ये चांगली फील्डिंग पाहायला मिळते. टर्फमध्ये खेळत असताना सातत्याने तुम्हाला सिंगल डबलवरती फोकस करावा लागेल, कारण की सुरुवातीला धक्के लागले गेले ते म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ संघाला. बॅकफुटवरती आले, पंच केला आहे, धाव घेण्याचे प्रयत्न, परंतु फील्डिंग चांगली पाहायला मिळते या ठिकाणी. सुदर्शनचा विचार केला तर या षटकात कमी धाबा खर्च केल्यात. इथे देखील झेलची संधी होती, परंतु झेल थोडा कठीण होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव. षटक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा संख्या जाऊन पोहोचले 11 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी मागची मॅच पाहिली तब्बल यस तर षटक क्रमांक 3 संदीप माने यांना पण पाहता. पहिली मॅच पाहिली तर तब्बल 33 धावा बनल्या गेल्या, परंतु या मॅचमध्ये अगदी कमी धावा पाहायला मिळत आहेत. परंतु आता इथनं खऱ्या अर्थानं सातत्याने अटॅक करावा लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा पाहिल्या, परंतु येणाऱ्या ओव्हर्समध्ये धावा येणं भरपूर महत्त्वाचं आहे, ते म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ संघाला. अजून एक धाव. टीमची टोटल 12 धावा धाव फलकावरती. गुडलेस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचता. चांगली फील्डिंग पाहायला मिळते. अजून एक फटका चांगला, परंतु या ठिकाणी अगदी आपल्या साथीदाराला सध्या तरी टार्गेट केलं जात आहे. फलंदाज किशोर यांच्या बॅटमधनं ही एक धाव. हा देखील फटका चांगला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न सुदर्शन कडनं थोड्या चुका होत आहेत. अगदी थोडासा बॉल स्किड झाला तर लगेचच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. टर्फमध्ये तुम्हाला सातत्याने चाणक्य दाखवावं लागतं, सातत्याने चतुराई दाखवावी लागते. झेलची संधी आणि इथनं फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का. धक्का क्रमांक 4 सह्याद्री मित्रमंडळ या संघाला. धावांचा विचार केला तर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 14 धावा. शेवटचे आणि अंतिम षटक. गोलंदाज साई. पहिलाच बॉल झेलची संधी होती, परंतु अगदी मिडॉनला खेळाडू उपस्थित होते, त्यांच्याकडनं नक्कीच झेल ड्रॉप. हा देखील फटका चांगला. धाव करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी बॅटर नक्कीच चंकी यांच्या बॅटमधनं एक धाव. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिथुन यांच्या बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. प्ले अँड मिस. डॉट बॉल. पंचांचा इशारा. नो बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. इथनं धाव मिळणार की नाहीये? यस, एकच रन असणार आहे. नोची धाव या ठिकाणी गृहीत धरली जाईल. पंच फक्त नोचीच धाव ना? ओके, थँक्यू. इथनं झोन एक धाव फलकावरती पाहायला मिळते. टोटल धाबा 17. टॅप करण्याचा प्रयत्न. फील्डिंग चांगली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी कलेक्शन नाहीये चांगलं. जर का डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच मिथुन यांचा विकेट मिळवला असता गावदेवी 11 संघानं. फुल टॉस बॉल टॅप केला. झेल अगदी या ठिकाणी पाहिलं तर विडॉनच्या खेळाडूला ही बीट केलंय. धावा संख्या 19. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॅप करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल. धाव येणं महत्वाचं आहे आणि या ठिकाणी पंचांचा इशारा. ही शेवटच्या बॉलवरती शेवटची धाव कंप्लीट होते, मात्र
पाहता पाहता षटक क्रमांक 4 ही संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना सह्याद्री मित्रमंडळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 20 धावा. गावदेवी 11 संघाला 21 धावसंख्येची गरज. तर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आपण पाहिलं ते म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ संघाला प्रथम 20 धावा बनवल्या गेल्या. त्यानंतर 21 धावा संख्येचा टार्गेट उभा केला आहे गावदेवी 11 संघासमोर. 24 बॉल 21 ची गरज. परंतु या ठिकाणी आता गोलंदाजी आणि फील्डिंग मात्र स्टँडर्ड क्वालिटीची दाखवावी लागेल. सातत्याने डॉट पर्सेंटेज, सातत्याने विकेट जर या मॅचमध्ये सह्याद्री मित्रमंडळ संघानं जर मिळवले तर नक्कीच हा सामना सह्याद्री 11 मित्रमंडळ हा संघ नक्कीच हा सामना जिंकू शकतो. परंतु गावदेवी 11 संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. या मॅचमध्ये नक्कीच चांगली लढत पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट मॅच असणार आहे ती म्हणजेच सुभाषनगर अष्टविनायक विरुद्ध सह्याद्री मित्रमंडळ. या दोन संघांच्या दरम्यान ही नेक्स्ट मॅच असणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना नक्कीच ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण टॉससाठी समोर यायचं आहे. तर चला या ठिकाणी आम्ही विनंती करू सह्याद्री मित्रमंडळ टीम लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मैदानाच्या आत. नक्कीच व्यासपीठावरती आपले नक्कीच प्रमुख आयोजक आपण पाहता आपल्या सर्वांचे लाडके रोहित दादा शर्मा नक्कीच या मॅचचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी या मॅचचा पूर्ण आनंद घेतात. नक्कीच त्या सर्वांचा या ठिकाणी आपण करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळते गावदेवी 11 विरुद्ध सह्याद्री मित्रमंडळ. तर गावदेवी 11 टीम आपला 12वा खेळाडू पण पाठवायचा व्यासपीठावरती. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांना आपण पाहता नक्कीच अमित डांगरे सरांना राऊंड द विकेट ना गोलंदाज संजय बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. फील्डिंग चांगली सजवली आहे. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. बॉल चला सरळ लॉंग ऑफला बीट करून दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार. रन्स मिळतील 4. अगदी या सत्राच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला परंतु टीट फॉर टॅग जसे तसे उत्तर देण्याचं काम अभि करतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार खेचलाय. अगदी सुरुवात चांगली पाहायला मिळते परंतु ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना मुन्नानं कमबॅक केलं होतं तशा प्रकारे कमबॅक करेल का. परंतु या ठिकाणी आपण पाहता नक्कीच कमबॅक करत असताना एका इनिंगसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल हे लक्षात असू द्या. जर का जास्त वेळ खर्च केला तर नक्कीच जे काही पेनल्टी असेल ती स्वीकारावी लागेल. परंतु इथनं लेझी क्रिकेट सोप्या रीतीने बॉल अडवायचा होता परंतु चेंडूवरती नजर नाहीये. इथे पाहिला तर हा देखील चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. ओव्हर पिच फटका चांगला परंतु झेलची संधी होती. झेल महत्वाचा होता. हाफ चान्सला तुम्हाला नक्कीच फुल चान्स करावं लागेल. अजून एक धाव फलकावरती. टीमची टोटल 9 धावा. 4 बॉलमध्ये 9 धावा बनवल्या गेल्यात. सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे गावदेवी 11 संघ मैदानाच्या आत. सुदर्शन जाधव जसा स्ट्राईक वरती आला तसा मात्र पहिल्याच बॉलवरती षटकारानं आपला काउंट ओपन केलाय. हा देखील फटका चांगला आहे. लगातारचा हा दुसरा षटकाराने या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी 11 संघानं एकाच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा सहजासहजी हा सामना गावदेवी 11 संघानं जिंकलाय. तर लगेचच सह्याद्री मित्रमंडळ टीम
टॉस साठी यायचा आहे आणि सुभाषनगर अष्टविनायक टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा दिल्या, एक विकेट मिळवलं, त्यानंतर बॅटिंग करत असताना 12 धावा बनवल्या 2 बॉल मध्ये. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुदर्शन जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच आम्ही बोपी सरांना विनंती असेल की आपल्या शुभास या ठिकाणी सुदर्शनला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. तर नक्कीच नवीन भोपी सरांना आपण पाहता या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देत असताना सुदर्शनला चांगली कामगिरी सुदर्शननं या मॅचमध्ये केली. फक्त 3 धावा खर्च केल्या, बॅटिंग करत असताना तब्बल 2 बॉलचा सामना केला आणि 12 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. सुभाषनगर टीम कॅप्टन तिकडे जा ना आतमध्ये. टॉस आतमध्ये ना. तर चला सुभाषनगर 11 संघाचे कॅप्टन सुभाषनगर आणि नुकतीच मॅच झाली ती म्हणजे सह्याद्री मित्रमंडळ. अष्टविनायक सुभाषनगर अष्टविनायक. हॅलो. तर चला या ठिकाणी टॉस कोणी जिंकलाय? झालाच नाही का टॉस? तर या चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण समोर यायचं आहे. सुभाषनगर अष्टविनायक विरुद्ध सह्याद्री मित्रमंडळ. चौथी मॅच खेळवत आहे आता. तिसरी मॅच सुभाषनगर आणि सह्याद्री बरोबर. हा काय मग ही खेळवत आहे चौथी मॅच. एक मिनिट आयोजक तिकडे. हा पण ती इथे चौथी दाखवते, इथे तिसरी मॅच यांची. ठीक आहे ती नंतर खेळू चालेल ना. आता कोण आहे? गावदेवी टॉस जिंकलाय फिल्डिंग. तर मॅच क्रमांक या ठिकाणी पाहिले तर नक्कीच चौथी आपण खेळवतोय, लक्षात असू द्या. सुभाषनगर यात नंतर आपली मॅच असेल. मनोरमा नगर जीविंग विरुद्ध गावदेवी 11 या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आहे. टॉस देखील या मॅचचा आपण आधी केला होता आणि आता ती मॅच आपण खेळवतोय. तर दोन्ही टीमचा 12 खेळाडू या ठिकाणी उपलब्ध असेल तर आपण यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. या ठिकाणी 12 खेळाडू कंपल्सरी आहे मित्रांनो. मनोरमा या ठिकाणी नक्कीच पाहिलं तर मनोरमा नगर जीविंगचा 12 खेळाडू आलेला आहे. तर मॅचला सुरुवात नक्कीच अमित सरांच्या या ठिकाणी ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात षटक पहिला घेऊन आलाय गोलंदाज गावदेवी 11 संघाकडनं. गोलंदाज मुन्ना स्वामी यांना पाहता बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड द विकेटनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. मॅच ऑन. दोन्ही टीमला या मॅच साठी शुभेच्छा. पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी लॉंगॉनच्या खेळाडूच्या अगदी समोर हा झेल अप्रतिम या ठिकाणी कॅच टिपली गेली. सुदर्शनच्या अगदी दस्तानामध्ये हा चेंडू सापडलाय. पहिल्याच बॉल वरती पहिली मात्र विकेट या ठिकाणी मिळवत असताना गोलंदाज मुन्ना स्वामी. फलंदाज बाद रतीन.
बॅटर नवीन अगदी नवीन फलंदाज अभिषेक यांना आपण पाहता पहिलाच बॉल डॉट. चांगले गोलंदाजी मुन्ना स्वामी यांच्या माध्यमातून प्लेसमेंट चांगले आहे परंतु धाव मिळणार नाही आहे. अगदी टर्फमध्ये तुम्हाला जोरदार प्रहार करावे लागतील, सातत्याने ग्राउंड शॉट खेळावे लागतील, गॅप शॉट सिलेक्शन करावं लागेल. या टर्फमध्ये सप्लाय आणि सातत्याने फास्टली क्रिकेट अगदी अशा प्रकारे फास्ट क्रिकेट पाहायला मिळते. शतरक्षक या ठिकाणी पाहिलं भरपूर चांगली कामगिरी करतायत. हा देखील फटका चांगला आहे परंतु नक्कीच झेलची संधी होती या ठिकाणी सुदर्शन यांना परंतु झेल थोडा कठीण होता. या ठिकाणी पहिली धाव मात्र पाहिली तर अभिषेक यांच्या बॅटमध्ये येते. मागचा मॅन ऑफ द मॅच दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक मॅच जिंकलेली आहे परंतु या मॅचमध्ये कोणता संघ आपला विजयी रथ चालू ठेवेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु इथे नितेश ह्यांच्याकडनं मोठी चूक झाली. बॉल अगदी हातामध्ये होते परंतु पॉपिंग क्रीजच्या बाहेर या ठिकाणी पाहिलं तर अजून एक धक्का लागतोय. दोन्ही सलामी वीर आता डगआउट मध्ये गारा झालेले आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पाहिलं तर मनोरमा नगर जेविंग संघाची धावसंख्या 2. षटक दुसरं. सुदर्शनच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. फटका चांगला आहे. झेलची संधी होती परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप. अगदी नो मन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो. अगदी गॅप मध्ये हा चेंडू अदलला परंतु त्यानंतर एक धाव फलकावरती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी स्टंपिंग केले गेलं. इष्टांच्या मागे चांगली कामगिरी पाहायला मिळते. अजून एक धक्का क्रमांक 4 लागतोय टीम मनोरमा नगर जीविंग या संघाला. रोहन यांना आपण पाहता अतिशय वेगवान हा फटका परंतु अगदी बॉल बॅक टू ड्राईव्ह केलं होतं. सुदर्शन चांगले गोलंदाजी तसेच चांगली फिल्डिंग देखील या मॅचमध्ये करतोय. इथनं अजून एक झटका लागतोय तो म्हणजे मनोरमा नगर जीविंग या संघाला. सातत्याने झटके या ठिकाणी लागले जातात. त्याचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. बॅकफुटवरती आले पंच करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि इथनं अजून एक धक्का लागतोय. सातत्याने विकेट आणि विकेट पाहायला मिळतात. अप्रतिम या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते ते म्हणजेच गावदेवी 11 या संघाकडनं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मनोरमा नगर जीविंगची धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 4 धावा. अगदी 4 धावा बनवण्यासाठी 5 फलंदाज मात्र गारात केले गेलेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज संदीप. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न परंतु अगदी बॉल बॅक टू ड्राईव्ह चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. फटका चांगला आहे. अगदी सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय परंतु या ठिकाणी एकच धाव मिळणार विशालला या मॅच मध्ये आता शेवटपर्यंत थांबणं भरपूर महत्वाचं आहे. क्षमता आहे विशाल आणि अभिषेक मध्ये. बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न परंतु हलकीशी बॅटची कडा होती. चांगली किपिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा देखील डॉट बॉल. आतापर्यंत 4 बॉल केज मैदानाच्या आत फेकले गेले. संदीपनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल पंचाचा इशारा वाईट बॉल. एक अवांतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूप. अगदी टॅप केले गेलं. नक्कीच टर्फ मध्ये तुम्हाला सातत्यानं अशा प्रकारे फटके पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा. षटक क्रमांक या ठिकाणी 3 संपलंय. अभिषेकच्या बॅटमधनं ही एक धाव आली आहे. टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 7 धावा.
फटका हा चांगला आहे. अभिषेक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, परंतु आता याही मॅच मध्ये पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार. नो बॉल पंचांचा इशारा, परंतु धाव मिळणार नाहीये. अभिषेक सध्या तरी लय मध्ये दिसतोय, परंतु सातत्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. फटका हा देखील चांगला आहे. ओ व्हॉट अ शॉट, काय स्ट्राईक मी माझ्याकडे ठेवली ह्याचं उत्तम उदाहरण मात्र या बॉल वरती देतोय. अजून एक षटकार. अभिषेकच्या बॅट मधनं लगातार 2 षटकार आले. धावसंख्येचा विचार केला तर 20 धाबा धाव फलकावरती. गोलंदाज सध्या तरी दडपणामध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, आम्ही सरांचा इशारा. पुन्हा एकदा नो. गोलंदाज नक्की या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच साईने आतापर्यंत 15 धाबा खर्च केल्या आहेत ना. अजून एक नो बॉल, तब्बल हा तिसरा नो बॉल, एक वाईट, तब्बल 4 अवांतर धाबा खर्च केल्यात. इथे नक्कीच सुदर्शनला झेलची संधी होती, परंतु झेल ड्रॉप. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत साईना 3 बॉल मध्ये 17 धाबा खर्च केल्यात. अजूनही या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. फटका चांगला, परंतु स्ट्राईक अभिषेकला हवी आहे आणि अभिषेकला सध्या तरी स्ट्राईक देतोय. विशाल चांगली पार्टनरशिप बिल्टअप होते. आतापर्यंत पार्टनरशिपचा विचार केला तर तब्बल 21 धावसंख्येची पार्टनरशिप बिल्टअप केले. अजून एक अवांतर, अजून एक व्हाईट बॉल. अगदी पाहिलं तर मनोरमा नगर जी विंगला धाबांची गरज होती आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या या ओव्हरमध्ये धाबांचा पाऊस पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, नो बॉल. नक्कीच गोलंदाज जे काही नियम आहेत ते आपण नक्कीच पंचांना नक्कीच विचारून घ्यायचं आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच अमित सरांचा इशारा नो बॉल आलाय. ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये तब्बल गोलंदाजानं गोलंदाज साईनं तब्बल 11 बॉल फेकले गेलेत 6 बॉल फेकण्यासाठी. नक्कीच कुठेतरी नक्कीच खराब कामगिरी म्हणावी लागेल. यस, या ठिकाणी शेवटच्या बॉल वरती फलंदाज बाद होतोय, परंतु एक धाव मिळणार आहे. षटक क्रमांक 14 संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मनोरमा नगर जेविंगची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 28 आणि 29 धावसंख्येची गरज असणार आहे गावदेवी 11 या संघाला. तर चला नेक्स्ट मॅच सुभाष नगर अष्टविनायक विरुद्ध सह्याद्री मित्रमंडळ. दोन्ही टीम आपण टॉससाठी आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे. हॅलो, नाही मॅचला हॅलो. तर चला सुभाष नगर अष्टविनायक संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि नक्कीच आयोजक सचिन शर्मा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर टॉस देखील केला गेलाय. या ठिकाणी टॉस जिंकलाय सुभाष नगर अष्टविनायक 11 या संघानं. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सांगितला गेलाय. दोन्ही टीमचा विचार केला, दोन्ही संघांनी नक्कीच पहिली मॅच मात्र पराभूत झालेत, परंतु आता या मॅचमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच दोन्ही टीमपैकी कोणता एक संघ आपला विजयाचा अकाउंट मात्र ओपन करणार. तर चला लगेचच आम्ही विनंती करू गावदेवी 11 टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाठवायची आहे. तब्बल 29 धावसंख्येचा टार्गेट आपल्या संघासमोर आहे. 24 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. तर चला गावदेवी 11 टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे.
अभि आहे बॉलर सांगा बॉलर बॉलर कोण आहे गोलंदाज नितेश यांना आपण पाहता पहिला षटक घेऊन आलाय आपल्या टीम कडनं. तर मॅचला पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरुवात होते. तब्बल 29 धावसंख्येचा टार्गेट आणि हा टार्गेट चेस करण्यासाठी अभि आणि त्यांच्या सोबत आपण पाहता मुन्ना आहेत. मातला सुरुवात पहिलाच बॉल फुल टॉस अगदी या ठिकाणी अलंद काबेटनं फटका चांगलापर्यंत अगदी मिडॉनला खेळाडू उपस्थित चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव पहिल्या बॉलवरती आपलं आणि स्वतः संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. फटका हा देखील चांगला परंतु झेलची संधी परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये विशालला. झेल कठीण होता परंतु मॅच मध्ये प्रत्येक झेल हा इम्पॉर्टंट असतो. टॅप करण्याचा प्रयत्न अगदी कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. पाहिलं तर नक्कीच लेझी क्रिकेट थ्रो पाहिला तर अगदी स्लो फेकला होता परंतु या ठिकाणी तेवढाच वेगानं दोन्ही खेळाडूंचा मात्र नक्कीच मी तर म्हणेन तालमेल सुरेख आहे. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आपल्या मंचावरती नुकतंच आगमन झालं. मेघाताईंचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. वॉर्ड क्रमांक 25 लीग मध्ये आपलं मनपूर्वक नक्कीच संपूर्ण वॉर्डाच्या नक्कीच मेघाताई वॉर्ड अध्यक्ष आहेत. नक्कीच त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात. फटका चांगला आहे या ठिकाणी आपण पाहता सुदर्शन ह्याच्या बॅटपतनं पहिलाच बॉल नक्कीच खेळत असताना षटकार आलाय. वेट ऑन वॉच परंतु हा बॉल सोडून दिलाय. नक्कीच वाईट बॉल एक अवांतर धाव मिळते. तब्बल 29 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना सुरुवात चांगली करून दिली दोन्हीही फलंदाजांनी परंतु या ठिकाणी सुदर्शन देखील चांगल्या लय मध्ये दिसतोय. अजून एक चांगला फटका गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार 4 रन. आतापर्यंत 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिला तब्बल 15 धावा. आता मात्र मॅच पुन्हा एकदा आपण पाहता गावदेवी 11 संघाच्या बाजूने झुकत असताना फुल टॉस बॉल फटका चांगला आहे. बॉल चला सरळ स्ट्रेट सीमारेषा बाहेर षटकार. मुन्ना यांच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. आता फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची गरज. हा देखील फटका चांगला आहे. मॅच आपल्या बाजूमध्ये अगदी मुन्ना याच्या बॅटमधनं अजून एक हा षटकार आलाय. मुन्नानं जर याही बॉलवरती षटकार ठोकला तर कलिंगड मिळणार आणि या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच बॅटची नक्कीच कडा होती परंतु या ठिकाणी एकच धाव नक्कीच कलिंगड मिळालं असतं परंतु या ठिकाणी नक्कीच बॅटची कडा आणि एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त हा सामना जिंकण्यासाठी एका धावसंख्येची गरज. फटका हा देखील चांगला आहे. सामना जिंकला या ठिकाणी गावदेवी 11 संघानं लगातार 2 सामने जिंकलेत. अभिनंदन. परंतु या मॅच मध्ये पराभूताचा सामना करावा लागलाय तो म्हणजेच मनोरमा नगर जेबिंग या संघाला. दोन्ही टीमचा विचार केला दोन्ही संघाने 2-2 सामने खेळलेत परंतु मनोरमा संघ एक सामना जिंकलाय परंतु एक सामना पराभूत झालाय. दुसऱ्याच बाजूला या ग्रुप मध्ये टेबल टॉप करतोय तो म्हणजेच गावदेवी 11 हा संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना तब्बल 3 विकेट आणि फलंदाजी करत असताना तब्बल त्याच्या बॅटपतनं 22 धावा आल्या सुदर्शन ठरलाय पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तर नक्कीच या ठिकाणी सचिनजी शर्मा आणि त्यांच्या समवेत आपण पाहता नक्कीच नितीन दादा नक्कीच नितीन दादांना पाहिलात. तर चला लगेचच आम्ही विनंती करू ते म्हणजेच सह्याद्री मित्रमंडळ टीम सह्याद्री मित्रमंडळ टीम आपण लगेचच मैदानाच्या आत फलंदाज पाठवायचे आहेत.